इचलकरंजी शहरात आता हॉटेल संजय फॅमिली रेस्टॉरंट अँड बिअर बारमध्ये जेवणाची उत्तम सोय. चिकन हंडी, मटन मालवणी, पंजाबी, चायनीज, महाराष्ट्रीयन थाळी, तांबडा पांढरा रस्सा, मटन फ्राय, चिकन फ्राय, अंडा फ्राय तसेच रायगडी हंडी, चुलीवरील मुलतानी हंडी, मटन यांची उत्कृष्ट मेजवानी मिळण्याचे एकमेव ठिकाण. तसेच स्वतंत्र बिअर बारची व्यवस्था. एकदा या आणि या मेजवानीचा आस्वाद घ्या. पत्ता मॉडर्न हायस्कूल जवळ अपना बाजार समोर, कोल्हापूर रोड, इचलकरंजी. संपर्क 98 34 01 45 85. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. हातकलंगडे तालुक्यातील कबनूर गावच्या रहिवाशी असणाऱ्या बिल्किश असलम सय्यद व असलम सय्यद यांचा काही वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांचा वाद होत होता, त्यामुळे हे दोघे विभक्त झाले होते. बिल्किश सय्यद यांनी न्यायालयात पोटगीसाठी दावा दाखल केला होता. न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिला आहे, त्यामुळे न्यायालयाने एका पीडित महिलेला न्याय मिळवून दिलाय. इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या कबनूर गावामध्ये बिल्किश असलम सय्यद यांचा काही वर्षांपूर्वी असलम सय्यद यांच्याशी विवाह झाला होता. यावेळी काही महिने ते एकत्र राहिले व त्यांचा चांगल्या पद्धतीने संसारही सुरू होता. पण काही दिवसांनी या दोघांमध्ये भांडणं सुरू झाली. मारामारीसारखे प्रकार घडू लागले. बिल्किश सय्यद यांना त्यांचा पती मारहाण करू लागला. याच अनुषंगाने बिल्किश यांनी त्यांच्याशी घटस्फोट घेऊन न्यायालयात पोटगीसाठी दावा दाखल केला होता. न्यायालयाने हा दावा 2 वर्ष सुरू होता. न्यायालयाने बिल्किश सय्यद यांची बाजू ऐकून घेऊन त्यांना पोटगी मंजूर केली आहे व शिरोली येथे जेथे त्या सध्या रहिवाशी आहेत तो फ्लॅट देण्याची ऑर्डर माननीय न्यायालयाने केली आहे. मी बिल्किश असलम सय्यद. माझं लगीन 2019 मध्ये असलम सय्यद यांच्याबरोबर झालं होतं. मुस्लिम रीतशानं तकवा मस्जिदची लोक होती, त्यांना घेऊन आमचं लगीन झालं 2019 मध्ये. त्यानंतर असलम सय्यद यांनी माझ्यावर चिटिंग केली, काही गोष्टी लपवल्या. सिल्वर प्लाझा ह्यामध्ये ठेवला. तिने म्हटलं माझा फ्लॅट खुटचा आहे. त्यानंतर थोड्या वेळाने मला कळालं की हा फ्लॅट भाड्याचा आहे. त्यानंतर मी तिच्यावर 458चा गुन्हा दाखल केला शिरोली MIDC मध्ये. त्यानंतर लटके साहेबांना इचलकरंजीमध्ये घेऊन लटके साहेबांना 2021 मध्ये मी डॉमेस्टिक व्हायलन्सचा गुन्हा दाखल केला इचलकरंजी कोर्टात. तिचा निकाल माझ्यातर्फे लागला. जज साहेबांनी माझं सगळे एव्हिडन्स बघितले, सगळं काय आहे ते बघितले. मी खरी आहे हे सिद्ध झालं आणि मला 20,000 पोटगी आणि माझ्या मुलग्याला 5,000 पोटगी असं म्हणून तिने आदेश दिले आणि त्यांना असलमला आदेश दिले की सिल्वर प्लाझामध्ये मला हाकलून ये. तरी त्यांना हे सहन झालं नाही. जे निकाल माझ्यातर्फे लागला ते असलम सय्यदीला सहन झालं नाही. गुंड घेऊन 100 माणसं घेऊन मला काढायला आला. माझा इस्लाम कुराण, मी नमाज पडालतो, शुक्रवारचा दिवस होता, नमाज पडालतो. नमाज पडताना हाकलून मला बाहेर काढला. माझं सगळं साहित्य बाहेर काढला. कुराण, इस्लाम धर्माचं पवित्र हा कुराण पुस्तक माझं बाहेर काढला आणि मला बाहेर काढला. त्यानंतर मी शिरोली MIDC मध्ये पोलीस स्टेशनमध्ये गेलो. तिथं माझी दाद घेतली नाही. तिथं पण सगळं पोलीस स्टेशन तिनं मॅनेज केलता. आणि मग दुसऱ्या दिवशी मी शनिवारी कोर्टामध्ये आलो. रेडेकर साहेबांना सगळ्या गोष्टी सांगितलो. साहेबांनी लटके साहेबांनी 31 ह्या प्रमाणे अर्ज दाखल करून मला आदेश दिले साहेबांनी की तात्काळ या बाईला त्या फ्लॅटमध्ये सोडून या. साहेबांनी सगळे एव्हिडन्स बघून मला हे न्याय दिले. मी खरी आहे. लटके साहेबांच्या मेहनत आणि साहेबांचा आदेश हे म्हणून मला जस्टिस मिळालं. खरं हाजी असलम सय्यद हा माझ्यासारख्या बायकांचे किती यूज करणार आहे, किती वापर करणार आहे? तिला कोण सत्ता दिली? काय मुस्लिम धर्माची लोकांनी तिला सत्ता दिली आहे? काय पॉलिटिक्स लोकांनी तिला सत्ता दिली आहे? काय पैशाच्या पावरमुळे ह्या बायकांच्या, माझ्यासारख्या बायकांवर तिनं अत्याचार करतोय? असल्या कितीतरी बायका आहेत ज्यांच्यावर ते अत्याचार केलाय. त्या बायका गप बसलेत, तिला भित्यात. खरं मी भिणारी नाहीये. तिला काय आहे ते तिचं म्हणजे सगळ्या गोष्टी मी सगळ्यांच्या समोर आणणार आहे. आणि हे मला इथंच नाही, ही लढाई थांबणार. ही लढाई सुप्रीम कोर्टापर्यंत जाणार आहे. तसेच मुलाला व तिच्या पतीला पोटगी महिन्याला द्यावी असाही आदेश न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाची ऑर्डर असताना सुद्धा काही महिलांनी व काही पुरुषांनी बिल्किश सय्यद यांच्या घरात जाऊन त्यांचे साहित्य बाहेर फेकले होते व त्यांना घराबाहेर काढले होते. पुन्हा त्याची दखल घेऊन पुन्हा न्यायालयाने ऑर्डर देऊन या महिलेला तिचे घर व पोटगी लागू करावी असे सांगण्यात आले. पोलिसांनी त्याची दखल अजूनही घेतली नाही. ही संपूर्ण न्यायालयीन प्रक्रिया माननीय न्यायाधीश AB रेडेकर यांच्या न्यायालयात चालू होती. बिल्किश सय्यद यांनी पुन्हा न्यायालयात तक्रार अर्ज दाखल केला होता. बिल्किश सय्यद यांनी न्यायालयाचे आभार मानले आहेत. केस संदर्भात थोडक्यात हकीकत अशी की 2021 साली बिल्किश असलम सय्यद हिनं मेहरबान कोर्टात
तिचा पती असलम बादशाह सय्यद जो की एक राजकीय पुढारी आहे, त्याने तिचा कौटुंबिक हिंसाचार केला म्हणून न्यायालयात एक अर्ज दाखल केला होता. पुडगियाने तिला घरातून हाकलून देऊ नये असे. मान्य न्यायालयाने निर्णय देऊन तिला पुडगी मंजूर केली. तसेच सिल्वर प्लाझा या घरातून तिला कोणत्याही कारणाने प्रवेश नाकारणे असा आदेश दिला होता. असा आदेश असताना देखील राजकीय बळाच्या जोरावर त्यांनी त्या गरीब मुस्लिम महिलेला आणि बघून तिला काही गुंड लोकांना हाताशी धरून तिला घरातून बाहेर हाकलण्याचा प्रयत्न केला. तिचे साहित्य बाहेर फेकून दिले. याबाबत त्या मुस्लिम महिलेनं पोलीस स्टेशनला तक्रार देण्याचा प्रयत्न केला, परंतु तिची दाद घेतलेली नाही. त्यामुळे पुन्हा न्यायालयात डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट कलम 31 नुसार दुसरा अर्ज दाखल केला. त्या अर्जाची सुनावणी होऊन मेहरबान कोर्टाने पुन्हा तिला त्या घरामध्ये सिल्वर प्लाझामध्ये प्रवेश देण्याचा आदेश दिला आणि त्या आदेशाची पोलिसांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करून त्या महिलेला तिचे घर मिळवून दिलेले आहे. अशा पद्धतीनं एका गरीब मुस्लिम महिलेला राजकीय पुढाऱ्याच्या इस्माच्या संघर्ष करून तिनं न्यायालयाच्या मदतीनं तिला न्याय मिळालेला आहे. त्यामुळे तिनं समाधान व्यक्त केलेलं आहे.